या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्रीकांतच्या सांगण्यावरून अहिल्या आदित्यला कॉल करते, मात्र आदित्य तिचा कॉल कट करतो। त्यामुळे अहिल्या चिडून म्हणते की श्रीकांत हा मुलगा स्वतःला काय समजतो, पण श्रीकांत तिला समजावत म्हणतो की अहिल्या तू पुन्हा एकदा त्याला कॉल कर। त्यामुळे अहिल्या पुन्हा कॉल करते, मात्र आदित्य काही तिचा कॉल रिसीव करत नाही आणि मग मात्र अहिल्या खूपच चिडते। म्हणत असते की हा मुलगा स्वतःला कोण समजतो ना तेच मला समजत नाही। आईसोबत 2 मिनिटं बोलण्या इतपत सुद्धा त्याच्याकडे वेळ नाही आहे का? हा माझ्यासोबत असं कसं वागू शकतो? आणि त्यावर श्रीकांत तिला समजावत म्हणतो की अहिल्या असं काही नसेल, तो कोणत्या तरी कामात अडकला असेल आणि म्हणून त्याला तुझा कॉल रिसीव करता येत नसेल। आणि मग त्याच्या लक्षात येतं की आदित्य एका मीटिंगसाठी जाणार होता आणि मग तो अहिल्याला म्हणतो की अगं ती मीटिंग कदाचित सुरू झाली असेल, तुलासुद्धा त्याच मीटिंगसाठी जायचं होतं ना, मग तू तिकडेच जा आणि तिथेच आदित्यसोबत बोल। तुमच्यामध्ये जे काही गैरसमज झाले आहेत ते तू दूर कर। आणि त्यावर अहिल्या हो म्हणत लगेच ऑफिसला जाण्यासाठी निघते। दुसरीकडे पारू मंदिरात आलेली असते। ती देवीचा आशीर्वाद घेत म्हणत असते की देवी, माझं सगळं आयुष्य तुझ्या समोर आहे। लहानपणीच माझी आई गेली, मला कधी आईचं प्रेम मिळालंच नाही। बा कामानिमित्त शहरात आला, त्यामुळे बाचं प्रेमसुद्धा मिळालं नाही। शेवटी मी इकडे आले ते माझ्या बाची आणि देवी आईंची सेवा करण्यासाठी। इकडे आल्यावर देवी आईंनी माझ्यावर खूप माया केली, जीव लावला। त्यांच्यामध्ये मला माझी आईच दिसली। आदित्य सरांसारखे मला इथे मित्र मिळाले आणि माझं जीवन सार्थकी लागलं। मात्र आता माझ्याचमुळे त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले आहेत। अहिल्या मॅडममध्ये आणि आदित्य सरांमध्ये मतभेद झाले आहेत आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी तू मला मदत कर। आणि मग ती देवीकडे प्रार्थना करते। दुसरीकडे आदित्यला सतत अहिल्याचं बोलणं आठवत असतं आणि तो पारूच्याच त्या डोळ्यांकडे बघत म्हणत असतो की पारू असं कसं म्हणू शकते की तिला ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायचंच नव्हतं, ती हे काम किती मन लावून करत होती। असं अचानक काय घडलं की तिला असं वाटलं की हे काम आपण सोडून द्यावं। पण तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येत म्हणतो की दादा, जर हे सगळं पारू म्हटलीच नसेल तर? त्यावर आदित्य म्हणतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावर प्रीतम आदित्यला सांगू लागतो की पारू असं कधी काही म्हटलीच नव्हती। त्या दिवशी त्या गुंडांनी तिच्या चेहऱ्यावर शाई फेकली आणि त्यामुळे पारू घाबरली, हे खरं आहे। मात्र ती असं कधीच म्हटली नाही की मला ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायचं नव्हतं। ही सगळी जबाबदारी माझ्यावर बळजबरीने लादली गेली आहे। हे सगळं अनुष्काने आईला सांगितलं आणि म्हणून आईने असा निर्णय घेतला। आणि ते ऐकून आदित्यला तर धक्काच बसतो। तो म्हणत असतो पण अनुष्काने असं का केलं? तर प्रीतम म्हणत असतो की ते तर मला नाही माहिती, मात्र आपल्याला माहिती आहे ना, पारू तर कधीच असं करू शकत नाही। आणि त्यावर आदित्यसुद्धा हो म्हणतो। तर प्रीतम म्हणत असतो की अनुष्काचा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि त्या गैरसमजापोटी तिने आईला जे काही सांगितलं ते आईने ऐकलं आणि त्याच्याच आधारावर निर्णय घेतला। मात्र मग आता अनुष्का आईसमोर खोटी ठरू नये म्हणून मग पारू देखील काही बोलली नाही, कारण जर आईला हे कळलं तर तिला त्रास होईल, म्हणूनच पारूने हे सगळं सहन केलं असावं असं मला वाटतं। आणि ते ऐकून आदित्यला सुद्धा वाईट वाटतं। तो म्हणत असतो की मग ही गोष्ट पारू आपल्याला सांगू शकली असती ना, आपण तिचे मित्र आहोत ना, ती आपल्यासोबत तर हे सगळं शेअर करू शकली असती ना, तिने असं का नाही केलं? आणि मग त्यानंतर तो लगेच पारूला भेटायला जायचं ठरवतो। प्रीतम त्याला सांगतो की दादा, पारू मंदिरातच गेली आहे, मात्र आता आपली मीटिंग सुरू होईल, तू मीटिंग नंतर जा। पण आदित्य म्हणतो की मीटिंगला थोडा वेळ आहे, मी पटकन तिला भेटून येतो। आणि मग तो सरळ ऑफिसमधून बाहेर पडतो। दुसरीकडे पारू मंदिरातच बसलेली असते। तिला आदित्य रात्री जे काही बोललेला असतो ते आठवत असतं। तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो। तो पारूची माफी मागतो, तर पारू दुसरीकडे तोंड फिरवून बसते। तर आदित्य तिला म्हणत असतो की खरंच मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली। दुसरीकडे अहिल्या आणि अनुष्का ऑफिसमध्ये येतात, पण त्या ठिकाणी आदित्य नसतो। त्यामुळे अहिल्या प्रीतमला त्याच्याबद्दल विचारते। प्रीतम म्हणत असतो की दादाला एक महत्त्वाचा फोन आला होता, त्यामुळे तो बाहेर गेलाय, मीटिंग सुरू होण्याच्या आधी तो येईलच। पण तितक्यात अनुष्का म्हणते की अहिल्या मॅम, मला ना आता आदित्यची खूप काळजी वाटते, कारण जेव्हा आम्ही फार्म हाऊसवर गेलो तेव्हा तो मला न सांगता जंगलात गेला। आता नागपूरची मीटिंगसुद्धा अर्धवट सोडून आलाय आणि आतासुद्धा कुठेतरी बाहेर गेलाय। त्याचं काय चाललंय, त्याचं कामात लक्ष का नाही आहे? पण अहिल्या म्हणत असते की अनुष्का, तू काळजी करू नको, आदित्यला त्याच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत, तो मीटिंग सुरू होण्याच्या आधी येईल। आणि त्यावर प्रीतम हो म्हणतो, पण अनुष्का वैतागूनच मनाशी म्हणत असते की हा मूर्ख मुलगा कुठे गेलाय काय माहीत। तर दुसरीकडे आदित्य पारूला म्हणत असतो की पारू, तू माझ्यापासून हे सगळं का लपवलं?
जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नव्हती ना, मग तरीही तू एवढा अन्याय का सहन केला? एक वेळ तू मला तर हे सगळं सांगू शकत होती ना, मी तुझा मित्र आहे ना. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून मग पारूच्या लक्षात येतं की आदित्याला सगळं समजलंय आणि ती त्याची माफी मागते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, मी तुझ्यासोबत सगळं शेअर करतो ना गं, मग तुला मला सगळं सांगता येत नाही का? आणि त्यावर मग पारू त्याची माफी मागते, कान पकडते आणि पुन्हा असं करणार नाही असं वचनही देते. आणि मग आदित्यसुद्धा खुश होतो. त्या दोघांमधील सगळी भांडणं मिटतात. मात्र ते मग तेथून जाण्यासाठी निघणार इतक्यात पारूचं लक्ष तिथेच असणाऱ्या 2-3 गुंडांकडे जातं. पारूला आठवतं की याच गुंडांनी तिच्या तोंडावर शाई फेकली होती, त्यामुळे ती खूप घाबरते. तर दुसरीकडे मीटिंग सुरू झालेलीच असते. मात्र आदित्य मीटिंगला आला नसल्याने अहिल्या चिडलेली असते. ती पुन्हा पुन्हा प्रीतमला विचारत असते, पण प्रीतम म्हणत असतो की दादा येईलच थोड्या वेळात. मात्र तो देखील घाबरलेला असतो. इकडे पारूला अचानक घाबरलेलं बघून आदित्य काय झाले ते विचारतो, पण ती काही सांगत नाही. त्यामुळे आदित्य स्वतःहूनच विचारतो की हे तेच गुंड आहेत का ज्यांनी तुझ्या तोंडावर शाई फेकली होती? आणि त्यावर पारू हो म्हणते. त्यामुळे आदित्य रागातच त्यांच्याकडे जातो. तर ते गुंड हसतच म्हणत असतात की अरे ही तर तीच आहे ना जिच्या तोंडावर आपण शाई फेकली होती, तरीही ही अजून इथे फिरतच आहे आणि आज तर काय मजनूला सोबत घेऊन आली आहे. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून आदित्य खूप चिडतो आणि त्या गुंडांना धमकी देऊ लागतो. त्यामुळे ते त्याच्या अंगावर धावून येतात. तर आदित्य त्या सगळ्यांना खूप मारतो. तर दुसरीकडे मीटिंगला सुरुवात झालेली असते. अहिल्या प्रीतमला विचारत असते की प्रीतम हा सगळा काय प्रकार आहे? आदित्य कुठे गेलाय सांग मला. आणि त्यावर प्रीतम अहिल्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्यावेळी अनुष्का म्हणते की पारूसुद्धा देवळातच गेली आहे ना, मग आपण तिला कॉल करून काही विचारायचं का? पण अहिल्या म्हणते की गरज नाही आहे. त्यामुळे प्रीतम काळजीत पडतो. दुसरीकडे आदित्य देवळाबाहेरच त्या गुंडांसोबत मारामारी करत असतो आणि तितक्यात अहिल्याच्या सेक्रेटरीला एक कॉल येतो. तिला हे सगळं काही सांगण्यात येतं आणि मग ती हे लगेच अहिल्याला सांगते. त्यामुळे अहिल्या खूप चिडते आणि ताबडतोब ती मीटिंग सोडून बाहेर पडते आणि तिच्या पाठोपाठ अनुष्कासुद्धा. दुसरीकडे आदित्यवर एक गुंड काठीने वार करणारच असतो. मात्र आदित्य हाताने तो वार अडवतो आणि मग पुन्हा त्या गुंडावर वार करण्यासाठी जातो. पण तितक्यात अहिल्या मध्ये पडते. ती रागातच आदित्यला म्हणते की तिकडे महत्त्वाची मीटिंग सोडून तू रस्त्यावर मारामारी करतोयस का? तुला काहीच कसं वाटत नाही? आणि मग नंतर पोलीससुद्धा त्या ठिकाणी येतात. ते सगळ्या गुंडांना ताब्यात घेतात. इतर लोकसुद्धा त्या ठिकाणी जमलेले असतात. ते आदित्यकडे बघत म्हणत असतात की हा तर आदित्य किर्लोस्कर आहे ना, हा तर एका मॉडेलसाठी रस्त्यावर मारामारी करतोय. आणि ते ऐकून अहिल्याला तर खूप राग येतो. त्यानंतर इन्स्पेक्टर अहिल्याला सांगतात की अशी रस्त्यावर मारामारी करणं चुकीचं आहे, आम्हाला यांना अटक करावी लागेल. तर अहिल्यासुद्धा म्हणते की घेऊन जा याला. त्यामुळे आदित्य तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. पण तितक्यात प्रीतम, प्रिया आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात. प्रीतमला देखील हा सगळा प्रकार कळलेला असतो. त्यामुळे तो अटकपूर्व जामीन घेऊन आलेला असतो आणि म्हणून आदित्यला अटक होत नाही. त्यानंतर पारू त्या ठिकाणी येत म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, हे तेच गुंड आहेत ज्यांनी माझ्या तोंडावर शाई फेकली होती. त्यामुळे मग पोलीस त्यांना विचारू लागतात की हे तुम्ही का केलं? त्यामुळे त्यातील एक जण अनुष्काकडे बघतो, पण ती त्याला इशारा करत गप्प राहायला सांगते. पण नेमकं हे पारू बघते. त्यानंतर पोलीस त्या गुंडांना घेऊन तेथून निघून जातात. अहिल्या, श्रीकांत आणि इतर सगळेजणसुद्धा घरी जाण्यासाठी निघतात. पारू आणि आदित्य मात्र मंदिराच्या बाहेरच उभे असतात आणि पारू आदित्यला सांगत असते की आदित्य सर, सगळं काही होईल ठीक. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.